या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। वडिलोपार्जित सामायिक प्लॉटचा थकीत मनपा कर भरण्याच्या कारणावरून छळ केल्याबद्दल मोबाईलवर व्हॉइस मेसेज पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी सम्यक न्यूज चॅनलचे संपादक शिवानंद नागेश येरटे यांना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, मयत सुधाकर नागेश येरटे व आरोपी शिवानंद नागेश येरटे हे दोघे सख्खे भाऊ होते। त्यांच्या वडिलांचा मड्डी बस्ती येथे एक प्लॉट होता। वडिलांच्या मृत्यूनंतर संबंधित प्लॉटची वाटणी करून दोघांनी आपापला हिस्सा वाटून घेतला। मयत सुधाकरने प्लॉटच्या हिश्श्यात घर बांधून वास्तुशांत करून मार्च 2024 मध्ये कुटुंबासह त्या ठिकाणी राहावयास गेला, परंतु त्याने त्यांचे जोडभावी पेठ येथील पूर्वीचे घर सोडले नव्हते। दिवसभर मयत सुधाकर आणि त्याचे कुटुंबीय त्या ठिकाणी राहायचे आणि रात्री झोपायला मड्डी बस्ती येथील नवीन घरात यायचे। आरोपी शिवानंद येरटे यांचे घराचे बांधकाम त्याच्या हिश्श्याच्या प्लॉटमध्ये चालू होते, परंतु सदरच्या सामायिक जागेचे थकीत मनपा कर भरण्याबाबत दोघा भावात पूर्वीपासून वाद होता। मयत सुधाकर येरटे नवीन घरात राहायला गेल्यामुळे आरोपी हा मयत सुधाकर या स्थगित कराचा त्याचा हिस्सा भरण्याबाबत नेहमी तक्रार करायचा। 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास वादातीत जागेत सामायिक मनपा नळावर मयत सुधाकर येरटे पाणी भरत असताना यातील आरोपी शिवानंद याने थकबाकी कर भरण्याच्या कारणावरून मयत सुधाकर याच्याशी भांडण काढले। परिणामी दोघात आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यात हाणामारी झाली। त्याबाबत मयत सुधाकर याने जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे आरोपी शिवानंद आणि कुटुंबीय यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 324, 506, 34 प्रमाणे गुन्हा देखील दाखल केला होता। त्यानंतर 7 एप्रिल 2024 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर मयत सुधाकर याने त्याच्या कुटुंबियांना मड्डी वस्तीतील नवी घरी पाठवून दिले आणि स्वतः एकटाच जोडभावी पेठेतील जुन्या घरी झोपण्याकरता थांबला। त्यानंतर 8 एप्रिल रोजी पहाटे 2:15च्या सुमारास मयत सुधाकर याने त्याचा मुलगा प्रवीण याच्या मोबाईलवर मी शिवानंद याच्या त्रासाला कंटाळून बेहिसाब त्रास होऊन आत्महत्या करत आहे, याला सर्व काही शिवानंद येरटे जबाबदार राहील अशा आशयाचा व्हॉइस मेसेज पाठवून त्याने स्वतः जोडभावी पेठेतील त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीच्या पत्र्याच्या वाशाला फेट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। सदरचा व्हॉइस मेसेज मयताचा मुलगा प्रवीण याने सकाळी 8:15च्या सुमारास पाहून आईला याबाबत माहिती देऊन आईसोबत तात्काळ घटनास्थळ गाठले। या प्रकरणी मयताची पत्नी सुनीता सुधाकर येरटे यांनी 9 एप्रिल 2024 रोजी वरील प्रमाणे दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिवानंद येरटे याच्या विरुद्ध पतीचा छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीस त्या दिवशी पोलिसांनी तात्काळ अटक केली होती। यात आरोपीने जामीन मिळवण्याकरता ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला। यात आरोपीने मयतास आत्महत्येस प्रवृत्त करण्याजोगा कोणताही छळ केला नाही, तसेच थकबाकी कराची मागणी करणे हा छळ होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे या घटनेचा एकमेव महत्त्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज पोलिसांनी पूर्वीच जप्त केला आहे आणि आरोपी हा 9 एप्रिल 2024 पासून तुरुंगात आहे। आरोपीकडून कोणताही तपास होणे बाकी नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार यांनी केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार यांनी काम पाहिले। सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून जामीन मंजूर। वडिलार्जित सामायिक प्लॉटचा थकीत महानगरपालिका कर भरण्याच्या कारणावरून छळ केल्याबद्दल मोबाईलवर व्हॉइस मेसेज पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार श्री शिवानंद नागेश येरटे यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी जामीन मंजूर केला। यात फिर्यादीप्रमाणे हकीकत अशी की मयत सुधाकर नागेश येरटे व आरोपी शिवानंद नागेश येरटे हे दोघे सख्खे भाऊ होते। त्यांच्या वडिलांची मड्डी वस्ती या ठिकाणी एक प्लॉट होता। वडिलांच्या मृत्यूनंतर संबंधित प्लॉटची वाटणी करून दोघांनी आपापला हिस्सा वाटून घेतला। मयत सुधाकरने प्लॉटच्या हिश्श्यात घर बांधून वास्तुशांती करून मार्च 2024 मध्ये कुटुंबासह त्या ठिकाणी राहण्यास गेला, परंतु त्याने त्याचे जोडभावी पेठ येथील पूर्वीचे घर सोडले नव्हते।
दिवसभर मयत सुधाकर व त्याचे कुटुंबीय त्यांच्या जुन्या घरी राहायचे आणि रात्री झोपायला त्यांच्या मड्डी वस्ती येथील नवीन घरात जायचे. आरोपी शिवानंद येरटे यांच्या घराचे बांधकाम त्यांच्या हिस्साच्या प्लॉटमध्ये सध्या चालू आहे. परंतु सदरच्या सामायिक जागेचे थकीत महानगरपालिका कर भरण्याबाबत दोघा भावात पूर्वीपासून वाद होता. मयत सुधाकर नागेश येरटे नवीन घरात राहायला गेल्यामुळे आरोपी हा मयत सुधाकर यास थकीत कराचा त्याचा हिस्सा भरण्याबाबत नेहमी सांगायचा व तक्रार करायचा. दिनांक 6/4/2024 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास वादातीत जागेत सामायिक महानगरपालिका नळावरती मयत सुधाकर येरटे पाणी भरत असताना यातील आरोपी शिवानंद याने थकबाकी कर भरण्याच्या कारणावरून मयत सुधाकर याच्याशी भांडण काढले. परिणामी दोघात व त्यांच्या कुटुंबियामध्ये वादावादी आणि हाणामारी झाली. याबाबत मयत सुधाकर यांनी आरोपी शिवानंद येरटे व त्यांच्या कुटुंबियाविरोधात जोडबावी पेठ पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 324, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिनांक 7/4/2024 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर मयत सुधाकर याने त्याच्या कुटुंबियांना मड्डी वस्ती येथील नवीन घरी पाठवून दिले व स्वतः मात्र एकटाच त्याच्या जोडभावी पेठ येथील जुन्या घरी झोपण्याकरिता थांबला. त्यानंतर दिनांक 8/4/2024 रोजी पहाटे 3:15 सुमारास मयत सुधाकर यांनी त्याचा मुलगा प्रवीण याच्या मोबाईलवरती श्री शिवानंद याच्या जाचाला कंटाळून बेहिसाब त्रास होऊन मी आत्महत्या करत आहे व याला सर्व काही शिवानंद येरटे जबाबदार राहील अशा आशयाचा व्हॉइस मेसेज पाठवून त्याने स्वतः जोडभावी पेठ येथील त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीच्या पत्र्याच्या वाशाला फेट्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरचा व्हॉइस मेसेज मयताचा मुलगा प्रवीण याने सकाळी 8:15च्या सुमारास पाहून त्याच्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब आईसोबत घटनास्थळी दोघेही रवाना झाले आणि त्या ठिकाणी त्यांना हे आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मयताची पत्नी श्रीमती सुनीता सुधाकर येरटे यांनी दिनांक 9/4/2024 रोजी वरील प्रमाणे दिलेल्या माहितीनुसार फिर्याद दाखल करण्यात आली व आरोपी शिवानंद नागेश येरटे याच्या विरुद्ध माझ्या पतीचा छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भादवी कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीस त्याच दिवशी पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. यात आरोपीने जामीन मिळवण्याकरिता ॲडव्होकेट नागनाथ एस बिराजदार यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता. यात आरोपीने मयतास आत्महत्येस प्रवृत्त करण्याजोगा कोणताही छळ किंवा त्रास केला नाही. तसेच थकबाकी कराची मागणी करणे हा छळ होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या घटनेचा एकमेव महत्त्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज पोलिसांनी यापूर्वीच जप्त केला आहे व आरोपी हा दिनांक 9/4/2024 पासून तुरुंगात आहे. तसेच आरोपीकडून आता कोणताही तपास होणे बाकी नाही असा युक्तिवाद केला. परंतु माननीय न्यायालयाने घटनेचा एकमेव महत्त्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज हा पोलिसांनी पूर्वीच जप्त केलेला आहे हा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागनाथ एस बिराजदार म्हणजेच मी स्वतः काम केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.